नमस्कार मंडळी, मी संतोष गोसावी आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मंदिरांच्या शहरामध्ये, म्हणजेच सिटी ऑफ टेम्पल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भुवनेश्वर, जे आहे ओडिसा राज्याची राजधानी. चला तर मग बघूया आपण येथील मंदिर आहे. तर मंडळी, आता आम्ही आलो आहोत भुवनेश्वर येथील राजाराणी मंदिरामध्ये. राजाराणी मंदिर हे 11व्या शतकातील एक प्रसिद्ध हिंदू मंदिर असून ते पिवळ्या आणि लाल वाळूच्या आणि बनवलेले आहे. हे मंदिर स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना असून हे भगवान शिवाला समर्पित केलेले आहे. तरीही या मंदिरामध्ये सध्या कोणतेही देवता विराजमान नाही. याला प्रेम मंदिर म्हणजेच टेम्पल ऑफ लव्ह म्हणूनही ओळखले जाते. हे मंदिर ओडिसाच्या भुवनेश्वर शहरामध्ये असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण ASI द्वारे संरक्षित केलेले आहे. या मंदिराचे बांधकाम 11व्या शतकात सुमारे 1090 ते 1100च्या सुमारास सोमवती राजवटीत झाले असावे असे मानले जाते. स्थापत्य शैलीबद्दल जर म्हणायचे झाले तर हे मंदिर पंचरथ शैलीत बांधलेले असून त्याच्या मुख्य रचनेत गर्भगृह आणि जगमोहन म्हणजे सभामंडप याचा समावेश केलेला आपल्याला दिसून येतो. असे मानले जाते की हे मूळ मंदिर इंद्रेश्वर नावाने ओळखले जात असे. या मंदिराला अनंत वासुदेव मंदिरासोबत गटबद्ध करतात. इसवी सन 11व्या ते 12व्या शतकातील याचे बांधकाम असे सांगितले जाते. तसेच 1953 मध्ये SK सरस्वती यांनी केलेल्या ओडिसा मंदिरांच्या आणखी एका सर्वेक्षणातही अशीच समरस तारीख आढळून आलेली आहे. ओडिसा मंदिरांचे सर्वेक्षणात विश्लेषण करणाऱ्या पाणिग्रही यांनीही लिंगराज मंदिर आणि मुक्तेश्वर मंदिर या दरम्यानच हे मंदिर बांधले असावे असे सांगितले आहे. तर मंडळी, तुम्ही आता बघू शकता आम्ही आलो आहोत ओडिसा भुवनेश्वर येथील राजाराणी मंदिरामध्ये. आणि हे समोर तुम्ही जे बघताय हे आहे राजाराणी मंदिर. हे बघा, आणि याच्या आजूबाजूचा परिसर म्हणजे बघाल तर तुम्ही हे बघा, हे गार्डन व्ह्यू वगैरे खूपच छान असं आहे ते. आणि ते शक्यतो संध्याकाळच्या वगैरे वेळी आलात तर तुम्हाला इथे म्हणजे रोषणाई केलेली असते, विद्युत रोषणाई मंदिराच्या आजूबाजूला, तर त्याचा सुद्धा एक छान व्ह्यू बघायला मिळतो. आणि हे आता सध्या गरमीचे दिवस असल्यामुळे थोडंफार ऊनही इथे खूप प्रखर आहे. हे बघा, हे मंदिर आहे आणि याच्या आतमध्ये राजाराणीचं मंदिर असं याला म्हणतात. जर तुम्ही इथे कधी आलात तर अवश्य भेट द्या या मंदिराला. धन्यवाद. मध्य भारतातील इतर मंदिरांच्या स्थापत्यकलेचा उगम हा या मंदिरातून झाला असे मानले जाते. या श्रेणीतील उल्लेखनीय मंदिरे म्हणजे खजुराहो मंदिर आणि कडवा येथील तोतेश्वर महादेव मंदिर. विद्वानांचा असा विश्वास आहे की या शैलीच्या आधारावर हे मंदिर सोमवंशी राजा आणि राण्यांनी बांधले असावे, जे त्या काळात मध्य भारतातून ओरिसात स्थलांतरित झाले होते. म्हणूनच याला राजाराणी मंदिरही म्हटले जाते. या मंदिराचा जगमोहन म्हणजेच वरांडा जरी पिरामिड सारखी रचना दर्शवत असला तरी तो स्वतःच एक पूर्ण रचना म्हणून गणला जातो. इसवी सन 1903 मध्ये जेव्हा तो कोसळून भग्नावस्थेत गेला तेव्हाच्या दुरुस्तीच्या खुणाही आपल्याला इथे दिसून येतात.
मंडळी, तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हो कमेंट करून सांगा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. आणि जर पूर्वी या ठिकाणी जर तुम्ही गेलेला असाल तर नक्की मला कमेंट करून कळवा. आणि हो, बेल आयकॉन ही अवश्य दाबा, जेणेकरून माझे येणारे सगळे नवनवीन ट्रॅव्हल व्लॉग्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. धन्यवाद मंडळी.